स्वामी, जुन्या पेल्यातून पाणी पिऊन कंटाळा आला होता, काहीतरी बदल हवा म्हणून हा चांदीचा पेला. कसा आहे? छान आहे ना? जो नियम पेल्याला लागू आहे तो नियम गुरु लागू नाही ना, नाहीतर उद्या गुरुही बदलशील. नाही नाही स्वामी, अहो गुरु म्हणजे पेला आहे का बदलायला? अहो तुमच्यासारखा गुरु मला मिळाला हे माझं भाग्य आहे. गुरु बदलणं नाही नाही नाही, या जन्मात तरी शक्य होणार नाही स्वामी. अगं असं बरेच लोक फक्त म्हणतात. मी करूनही दाखवेन, सिद्ध करून दाखवेन की मीच तुमची खरी भक्त आहे. बर, तुला नव्याशी हाऊस आहे ना? हो. मग आजपासून तुझी ही इच्छा प्रत्येक बाबतीत पूर्ण होईल असा आशीर्वाद देतो आम्ही तुला. आजपासून तुला सगळं नव्याने मिळेल. खरं स्वामी? हसताय काय सगळे? हा, फिती फिती आपले. घे, एक काम कर, गुलाब पाणी आणि अत्तर घे आणि चारही दिशांना शिंपाड. जा. हो स्वामी. जा. बाळा कपिला, खंडोबा मंदिरात जायचं, दिवा लावायचा आणि भंडारा उधळायचा. जा. जशी आज्ञा स्वामी. बाळा बघू चला. गोपाळा, शिव शंकर शंभो. गुरुवर्य बोधाचार्य महाराज की जय. 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 थांबा. मी तुमच्या भक्तीचा, तुमच्या प्रेमाचा मान ठेवतो. हा जो सगळा थाट आहे तो मी तुमच्या आग्रहास्तव स्वीकारलाय. पण एक लक्षात ठेवा, हा थाट मी माझ्या मनापासून स्वीकारलेला नाही. मी आता इथे या पवित्र अक्कलकोट नगरीत पाऊल ठेवलंय. या भूमीचा प्रत्येक कण अन कण श्री स्वामी समर्थांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे. इथे बाह्य वैभवाला, प्रतिष्ठेला आणि भव्यतेला स्थान नाही. इथे येणाऱ्या प्रत्येकाने कफल्लक होऊनच यावं, परंतु पूर्णतेने श्रीमंत होऊन आत्म्याच्या वैभवाने परत जावे. हेच या भूमीचं लौकिक आणि हाच या पवित्र भूमीचा नियम आहे. इथे पद्धत नाही की लोक बाह्य वैभव पाहून आकर्षित होतील. प्रत्यक्ष श्रेष्ठता, भक्तीचा गंध आणि आत्म्याची शुद्धता हीच खरी श्रीमंती आहे. जो बाह्य चमक आणि वैभवाचा मोह ओळखून येतो त्याला खरा आत्मिक लाभ होत नाही. जो श्रद्धा, समर्पण आणि गुरुतत्व जाणतो त्याच्यावर या भूमीचा वरदहस्त आहे. ही भूमी शिकवते संपन्नता बाह्य दिसण्यापेक्षा अंतःकरणात असते. भक्ती बाह्य देवदर्शनात नाही, हृदयाच्या स्वच्छतेत आहे. सहदेवा, एक लक्षात ठेव, गुरुचा थाट नाही, गुरुचा त्याग बोलतो. इथे ज्याच्याकडे काहीच नाही त्याच्याकडे सर्व काही आहे. हेच अक्कलकोटचं अधिष्ठान आहे. गुरुवर्य, आपलं वचनच आमचा आदेश. आता इथून पुढलं सगळं साधेपणात, अगदी तुमच्या इच्छेनुसारच होईल. ही भूमी नम्रतेची आहे, दर्पाची नाही. अक्कलकोट मध्ये येणारा प्रत्येक जण आपलं मस्तक खाली करूनच वर उठतो. इथे पद नाही, प्रेमच परंपरा आहे.
या भूमीत पाय ठेवताना मन रिकाम करावं, कारण जो रिकामा होतो तोच पूर्ण होतो. शिवारे शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. शिवहरे शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. गुरुवर्य थांबा. या चांदीच्या पादुका का काढताय? अहो तुमच्यासाठी अक्कलकोट मध्ये खास मठ उभारलाय. अहो लोकांनी पाहिलं पाहिजे तुमचं वैभव, तुमची श्रेष्ठता. या चांदीच्या पादुका काढून अनवणी पायानेच आणणार आहात का? अहो मग या थाटाचं काय औचित्य राहणार? सहदेवा, वैभव म्हणजे बाहेरचा थाट नव्हे. खरं वैभव म्हणजे नम्रता, आणि खरी श्रेष्ठता म्हणजे संयम. पण गुरुवर्य, भक्तांची इच्छा मोडणार आहात का? नाही म्हणजे लोक आपल्याकडे फार श्रद्धेनं पाहतात, त्यांची भावना दुखावणं योग्य नाही ना. बोधाचार्य महाराज, हा सुगंध कुठून येतोय? कोणत्या फुलांचा आहे हा सुवास? ओळखीचा आहे हा तर स्वामी स्थानातल्या अत्तराचा सुवास वाटतोय. देवाचं साम्य सर्वत्र आहे. सुवासही सांगतो, सत्य नेहमी सुगंधासारखं शांतपणे पसरतं. गुरुवर्य बोधाचार्य महाराज की जय. 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 आहाहाहा. केवढी ही श्रीमंती, केवढा हा झगमगाट. बाळप्पा भाऊ, तुम्हाला माहिती आहेत का कोण आहेत हे? यांच्याबद्दल काही कल्पना आहे का तुम्हाला? कपिलमाई, अहो तुम्हाला त्यांची श्रीमंती आणि झगमगाट दिसला? अहो बाळप्पा भाऊ, बस उपदेश देत बसू नका, समजलं मला. बरं, मला एक सांगा, स्वामींनी खंडोबा मंदिरात का जायला सांगितलंय आपल्याला? तेही दिवा आणि भंडारा घेऊन. यामागे काही कारण असेल का? स्वामींनी सांगितलंय म्हणजे नक्की काहीतरी कारण असेलच. स्वामींच्या आदेशाचं आपल्याला पालन करायला हवं. चला. हो, चला चला. गुरुवर्य बोधाचार्य महाराज की जय. गुरुवर्य बोधाचार्य महाराज की जय. गुरुवर्य बोधाचार्य महाराज की जय. मन किती प्रसन्न झालंय ना सुगंधानी. हो, खरंच हा सुगंध हवेत असा दरवळतोय, जणू देवतांचे स्वागतच. अरे हा साधा अत्तराचा सुगंध नाहीये, हे गुरुवर्यांचं सत्व आहे, त्यांची ऊर्जा आहे. आता अक्कलकोट मध्ये गुरुवर्यांनी पाय ठेवलाय ना, त्या पवित्र भूमीलाही त्यांचं आगमन अशा रूपात जाणवलंय. अहो हे जे सगळं घडतंय ना, हे गुरुवर्यांच्या स्वागतासाठीच घडतंय. सहदेवा, तुझी समज अजून अपूर्ण आहे. तू जे पाहतो आहेस तो आमचा प्रभाव नाही, आमचं तेज नाही. हे वैभव, हा प्रकाश, हा सुगंध आमचा नव्हे. हे सगळं त्या ब्रह्मांड नायकाचं स्वागत आहे, त्या अदृश्य शक्तीचं, जो प्रत्येक ठिकाणी आहे. महाराजांच्या हातात फुलं प्रकट झाली. ही फक्त फुलं नाहीत, हे भक्तीचं प्रतीक आहे. जिथे श्रद्धा फुलते
तिथे देव आपोआप प्रकट होतो. हे काय करतायत महाराज? मठाच्या प्रवेशद्वारावर फुलं का वाहतायत? अरे गुरुवार्यांना या नव्या मठाचं उद्घाटन कदाचित अशा दिव्य पद्धतीने करायचं असेल. काय गुरुवार्यांच्या प्रत्येक कृतीमध्ये एक अर्थ दडलेला असतो. आपल्याला त्वरित समजत नाही, तो नंतर कळतो. हा काय चमत्कार? अरे अक्कलकोट वासियांनो, गुरुवारांनी स्वतःची पावलं या मठाच्या प्रवेशद्वाराशी स्थापित केलीत. आता इथलं दर्शन घेतल्याशिवाय आपण पुढे जायचंच नाही. गुरुवर्य बोधाचार्य महाराज की, गुरुवर्य बोधाचार्य महाराज की.